हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप छान आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आज मी छान अशी रेसिपी, झटपट होणारी आणि चवीला अतिशय सुंदर अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रेसिपीचं नाव आहे स्पेशल अशी ढाबा स्टाईल काजू पनीर ग्रेव्ही रेसिपी. तर चला तर मी तुम्हाला साहित्य दाखवून घेते. तर काजू पनीर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे घेतली आहे मी पनीर आणि इथे मी 10 ते 15 काजू भिजू घातले आहेत. इकडे मी ड्राय काजू घेतलेले आहेत आणि इथे घेतलेले आहे लसूण आणि मिरची, इकडे टमॅटो आणि इकडे कांदा, कसुरी मेथी, खडा मसाला आणि हे सगळे आपले गरम मसाला पावडर. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढई तापत ठेवली आहे. 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. लसूण टाकायचं आहे. कांदा टाकून घेऊया. कांद्याला आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मिरची टाकून घेऊया. तर कांदा इथे आपला आता ब्राऊन झाला आहे. आता टोमॅटो टाकून घेऊया. टमाटा आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडं ह्याच्यावर झाकून घेऊया आपण आता. तर इकडे कांदा आणि टोमॅटो मऊ झाला आहे. थोडंसं याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून थोडं गरम करायला ठेवूया. तर इथे कांदा आणि टोमॅटो मऊ झाले आहेत. आता भिजवलेले काजू टाकून घेऊया. आणि हे सारण आपल्याला थंड करून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सर मध्ये आपण वाटून घेऊया. तर इथे झाली आहे पेस्ट. आता आपल्याला काजू आणि पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. काजू फ्राय करून घेऊया. काजू आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेम ठेवायचा, जेणेकरून काजू खूप असे कुरकुरीत होतात काजू. तर इथे पाहू शकतात काजू ब्राऊन झालेले आहेत. आता काढून घेऊया काजू. पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकतात पनीर पण आपले ब्राऊन झाले आहेत. आता पनीर पण काढून घेऊया. असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे.
तेल गरम झालेलं आहे. आता लसूण टाकून घेऊया. तर हे सर्व मसाले आता टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. सेम ढाबा स्टाईल ही भाजी होती, त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. मीठ टाकून घेऊया. आता काजू टाकून घेऊया. पनीर टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला आता फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे. लास्टला आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे. थोडीशी अशी चुळून मिक्स करून टाकायची आहे. कसुरी मेथीने खूप छान अशी चव येते भाजीला आणि भाजी ढाबा स्टाईल लागते. तर आजची तुम्हाला काजू पनीर करी कशी वाटली आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी अशीच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.